नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारवे सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। दिशा व दामिनीची आता चांगलीच वरात निघलेली आहे आणि अहिल्यादेवी किर्लोस्करने त्यांना कुत्र्यासारखा मार देऊन आता पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला आहे। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, या दिशाने आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मूर्खपणा म्हणजे हाच केला की पारू सोबत पंगा घेतला। कारण की या दिशाला वाटत असतं की मी जे काही करते ते कोणाला देखील गाडीचा देखील तपास लागणार नाही। पण आता अजयचे खोटे आईबाबाचा खरा चेहरा तर प्रीतम समोर आलेला असतो, त्याच्यामुळे प्रीतम आता सगळ्यांना चांगलेच सिनेमामध्ये घेतो। कारण की प्रीतमला अगोदरच त्या दिशासोबत लग्न करायचं नसतं आणि ज्यावेळेस त्याला समजतं की अजयच्या खोट्या आईबाबांना पैसे मात्र ह्या प्रीतमला लगेच कळतं की हे सगळं दिशाने केलेलं आहे, त्यावेळेस मात्र प्रीतम शांत बसत नाही। प्रीतम आता सगळीकडे बाजारच उठवून टाकतो। तिकडे आपली पारू आता संकटामध्ये अडकलेली असते, कारण की हा हरामखोर अजय पारूला घेऊन आता खूप लांब निघून गेलेला असतो देवदर्शनाच्या नावाखाली। आणि अजय आता पारूसोबत खूप चुकीचं वागत असतो, म्हणजेच तिला खूप चुकीचं ट्रीट करत असतो। त्यावेळेस मात्र आता पारूला देखील कळतं की हा मुलगा कसा आहे, कारण की आपल्यासाठी हा पूर्णपणे चांगला मुलगा नाही। तर इकडे आता आदित्यला देखील पारूची खूप आठवण येत असते सारखीच। तर प्रीतम आदित्यला कॉल करून सांगतो की दादा, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, लवकरात लवकर जा आणि पारूला वाचव। कारण की जे बंगल्यामध्ये आलेले अजयचे आईबाबा होते ते सगळे खोटे होते आणि तो अजय देखील मुलगा चांगला नाही हे सगळं काही आदित्यला कळताच आदित्य आता शांत बसत नाही। आदित्य लवकरात लवकर आता प्रीतमचा सांगण्यावरून लगेच आता अजयचा शोध घेण्यासाठी लागतो, कारण की तिकडे पारू संकटामध्ये अडकलेले असतात। तर बंगल्यावरती आता दामिनी सगळ्यांसमोर दिशेची पोलखोल करून टाकते, कारण की सगळ्यांना सांगते की माझा यामध्ये काही देखील संबंध नाही, हे सगळं काही या दिशाने करायला सांगितलं होतं म्हणून मी केलं, प्लीज मला काही करू नका। तर त्यावेळेस मात्र आता दिशाकडे शब्दच नसतात की दिशा काय बोलणार, कारण की अजयचे खोटे आईबाबा तर सगळं खरं सत्य सांगून टाकतात। तर इकडे आता आदित्य जाऊन लवकरात लवकर पारूला त्या संकटातून वाचवायच्या पाठीमागे गेलेला असतो। तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर आता दिशा आणि दामिनीची चांगलीच वरात काढते, कारण की ह्या दोघींनी जे काही केलेलं असतं या सगळ्याची त्यांना योग्य ती शिक्षा भेटणारच असते। तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क पोलिसांना देखील कॉल करते आणि म्हणते की लवकरात लवकर बंगल्यावरती या। तर आता ह्या दिशाचं तर प्रीतम सोबत साखरपुडा सोडा, पण हिला आता जेलमध्ये कडी फोडायला नक्कीच जावं लागणार असतं। तर इकडे या दामिनीच्या मूर्खपणामुळे दिशा म्हणते की सगळा काही माझा प्लॅनिंग फ्लॉप झाला। तर पुढे काय होईल मित्रांनो, कमेंट करून सांगायला विसरू नका। सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते आदित्य पारूला वाचवेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका।